राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथे 18 सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूर महिला सभेचे आयोजन करण्यात आले आहे। महायुती सरकारला 10 महिने उलटूनही अद्याप कर्जमाफी झालेली नाही, ज्यामुळे दुष्काळ आणि अतिवृष्टी सारख्या संकटांना तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या सभेचे आयोजन केले असून ते सरकारला जाब विचारणार आहेत। या सभेत राकेश टिकेत, डॉक्टर अशोक ढवळे, विजय जावंदिया, महादेव जानकर यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत। ऑपरेशन सिंदूरचा गाजावाजा करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुसल्या जाणाऱ्या कुंकवाचा प्रश्न विचारला जाईल, असे आयोजकांनी म्हटले आहे। ही सभा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी निर्णायक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या सभेसाठी महिलांनी घरोघरी जाऊन निमंत्रणे देत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। कास्तकार सुखी राहील तर मजूर सुखी राहील, कास्तकार दुखी आहे तर मजूर तर दुखी राहणारच आहे। आमच्या इकडली परिस्थिती बेकार झाली ना, हे सरकार मस्त मजा करून राहिली तिकडे। 1500 पाठवून देते, 1500 रुपयात काय होऊन राहिलं? काही लोकांना पगारही भेटून नाही राहिले, बिन पगारी बसले हुई आहेत। लाडक्या बहिणीला पैसे देऊन राहिले ना, म्हाताऱ्या बुढीचे पैसे डुबून राहिले। 21 रुपये करणार महिन्याला, 21 रुपये महिना करणार आहे सरकार। 21 रुपये कधी करणार? आम्ही मेल्यावर कारण का त्या बुड्या म्हाताऱ्या गड्ड्यात गेल्यावर करतील? आज त्याची सोय नाही लागून राहिली, दाना मोहताज झाला म्हटलं मजूर। आम्ही मुंबईपर्यंत येऊ शकतो आणि मंत्र्याच्या घरापाशी डेरा देऊ शकतो। विदर्भ न्यूज करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।